नमस्कार. उदाहरण संग्रह 41 मधला पहिला प्रश्न आपण बघूया. त्याच्यामध्ये दिलेली माहिती मी लिहून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये प्रिन्सिपल मुद्दल आहे 4200, रेट ऑफ इंटरेस्ट दर आहे 7% आणि टी कालावधी आहे 3 वर्ष. त्यांनी सरळ व्याज आणि रास म्हणजे अमाऊंट काढायला सांगितलेली आहे. सुरुवातीला आपण हे सूत्र लिहून घेतलंय. आय बरोबर पी गुणिले टी गुणिले आर छेद 100. आय इज इक्वल टू पी इंटू टी इंटू आर अपॉन 100. नंतर मराठीत ते सूत्र लिहून घेतले बघा. स बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100 बरोबर. या ठिकाणी आता मी त्याच्यात किमती टाकलेल्या आहेत. म म्हणजे प्रिन्सिपल आहे 4200 म्हणजे आणि दुसरा आहे रेट ऑफ इंटरेस्ट 7% आणि कालावधी आहे 3 वर्ष छेदात 100. त्याच्यानंतर आपण 100 वरच्या 2 शून्य आणि 4200 वरच्या 2 शून्य कॅन्सल केल्या. आता वरती काय राहिलं बघा. 42 गुणिले 7 गुणिले 3 बरोबर. 42 गुणिले 7 गुणिले 3. आता 7 त्रिक 21 यांचा गुणाकार करू. 42 गुणिले 7 त्रिक 21 म्हणजे आता 42 गुणिले 21 यांचा गुणाकार करू. 882 म्हणजे 882 हे आलं सरळ व्याज. आता हे आलं सरळ व्याज, पण आपल्याला काढायचे रास पण काढायचे, म्हणजे व्याज पण काढायचं आहे आणि रास पण काढायचे आहे. मग रास बरोबर म्हणजेच अमाऊंट ए, रास बरोबर पी प्लस आय. पी म्हणजे मुद्दल, आय म्हणजे सरळ व्याज. या ठिकाणी पी काय आहे 4200 आहे. 4200 आणि आय किती आलेला आहे 882. आता याच्यामध्ये 4200 मध्ये 882 आपण मिळूया म्हणजे उत्तर येईल 5082. हा आहे ए म्हणजे अमाऊंट. गणित बघूया. याच्यामध्ये काय काय दिलं बघूया. प्रिन्सिपल मुद्दल दिलेलीच नाही. टी दिलेला आहे म्हणजे कालावधी 4 वर्ष दिलेला आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 6% दिलेला आहे. या गणितात आय दिलेला आहे म्हणजे सरळ व्याज 1200 रुपये दिलेला आहे आणि रास पण काढायचे आहे म्हणजे 2 घटक काढायचे आहेत. एक म्हणजे पी प्रिन्सिपल काढायचा आहे म्हणजे मुद्दल काढायचे आहे आणि रास काढायचे आहे, अमाऊंट काढायची आहे. तर सुरुवातीला मी सरळ व्याजाचं सूत्र लिहितोय. आय इज इक्वल टू पी इंटू टी इंटू आर अपॉन 100 म्हणजेच स बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. ह्याच्यामध्ये मी किमती टाकतो. सरळ व्याज म्हणजेच आय या ठिकाणी त्यांनी दिलेले 1200, ते इथं 1200 रुपये मी लिहून घेतलं बरोबर. म आता म या ठिकाणी म्हणजेच पी या ठिकाणी दिलेलं नाही, क्वेश्चन मार्क आहे म्हणून मी म आहे तसा लिहून घेतला. सेमीच्या मुलांनी इथं पी लिहायचा. गुणिले द म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट 6% तो इथं लिहिला. कालावधी 4 वर्षाचा दिलाय तो इथे लिहिला आणि खाली 100 लिहिलं. आता काय करूया म ची किंमत काढूया म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे म आहे असा इथेच ठेवूया आणि इकडे जे अंक अंशात आहेत ते इकडे छेदात जातील आणि जे अंक इकडं छेदात आहेत ते इकडं अंशात जातील. असे आपण या ठिकाणी पक्षांतर करूया. कसं बघूया. मी म या ठिकाणी बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आहे असाच लिहितो. इकडे बघा 1200 रुपये आहेत. 1200 हे 1200 आहेत गुणिले हे 100 इकडं अंशात जाईल. हे 6 गुणिले 4 आहे असं इकडे छेदात येईल. आपण आता काय करूया 6 ने 12ला भाग लावूया. 6 1 6 6 2 12 आणि हे 2 शून्य वरती आहेत असं. पुन्हा 4 ने 100ला भाग घालूया. 4 1 4 4 2 8 10तून 8 गेले 2 राहिले 2वर 0 20 4 25 म्हणजेच म बरोबर म म्हणजेच प्रिन्सिपल बरोबर 200 गुणिले 25. बघा म म्हणजेच प्रिन्सिपल बरोबर यांचा गुणाकार 25 दोन्ही 50 आणि त्याच्यावर 2 शून्य 1 2 म्हणजे 5000. प्रिन्सिपल आलं 5000 रुपये. आता प्रिन्सिपल आपल्याकडे आहे. आता काढायचे आपल्याला काढायची आहे अमाऊंट, रास काढायचे. या अमाऊंट मध्ये 2 रकमा असतात. एक असतं आय म्हणजे काय व्याज असतं आणि दुसरं असतं प्रिन्सिपल. आता आपल्याला प्रिन्सिपल मिळालं तर आपण काय करूया
रास म्हणजेच ए बरोबर पी प्लस आय. पी म्हणजे मुद्दल म्हणजेच म प्लस स बरोबर. आता म किती आहे तर म आहे आत्ताच काढलेलं आहे. मग आपण 5,000 रुपये अधिक स सरळ व्याज आहे 1,200 रुपये म्हणजेच रास अमाऊंट बरोबर ह्यांची बेरीज 5,000 आणि 1,200 म्हणजे 6,200 ही आहे रास अमाऊंट.